यावर्षी मांडवकरवाडी उन्नती सेवा मंडळातर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यामध्ये उपस्थित पालक, विद्यार्थी तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांचे मी कौशल मंगेश मांडवकर स्वागत करीत आहे. 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आज या कार्यक्रमाचे औचित्य साधून मी माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची माझ्या मोजक्या शब्दात माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी आपण सर्वजण शांत चित्ताने ऐकाल अशी मी आशा बाळगते. फार वर्षापूर्वी दिनांक 30 एप्रिल 1962 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिनी करकांबा गावात एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला. त्यांना कोणी बब्या तर कोणी लाडाने दादा असे संबोधित करत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे बालपणापासूनच श्रमशीलता, शौर्य, साहस, कलासक्त असे अनेक गुण त्या बालकामध्ये होते. बालपणाच्या खोड्यांनी आई पार्वती, वडील दत्ताराम कधी थक्क होत तर कधी आश्चर्य करत. नेमके पुरावे नसल्या कारणाने खात्रीलायक सांगता येत नाही. मात्र काही जाणकारांकडून घेतलेल्या माहितीनुसार पुढे किशोरावस्थेत आपल्या नेतृत्व गुणामुळे त्यांना मोठे भाऊ अर्थात आप्पा म्हणून ओळखू लागले. पुढे हीच व्यक्ती जनमानसात सुरेश दत्ताराम मांडवकर या नावावर पसरली. विविध विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी, नवनवीन व्यक्तींना भेटण्यासाठी ते सदैव तयार असते. त्यांना इंग्रजी भाषेत त्या काळात प्रभुत्व होते. वाडीतील अनेक तरुण मुलामुलींना ते आवर्जून शिक्षणाविषयी अथवा करिअर संदर्भात ते मार्गदर्शन करत. त्यांना गायनाची, विविध वाद्य वाजवण्याची, चित्रकलेची सुद्धा आवड होती. वाडीतील होतकरू तरुणांच्या साथीने सर्वात वेगळा असा नमनाचा कार्यक्रम मी सर्वप्रथम त्यांनीच बसवला. संसारात रमल्यानंतर त्यांना आध्यात्मिक गोष्टींची आवड वाटू लागली. संतांचे साहित्य वाचणे, हरिपाठ ऐकणे, वारकरी संप्रदायांची कीर्तने ऐकणे, त्यांच्यासोबत गप्पांमध्ये रमणे ह्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अजून प्रगल्भ बनले. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उत्तम संस्कारात वाढवले. राजकारणाची जाण असलेल्या आपण कालांतराने समाजसेवेकडे वळू लागले. वाडीतील अनेक विकास कामे त्यांनी मोठ्या जिद्दीने व प्रयत्नांच्या पराकष्टाने पूर्ण केले. त्यांनी अनेक कष्ट यातून सोसल्या, मात्र कधीही हार नाही मानली आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ते हेच सांगले. निस्वार्थ स्वभाव आणि सर्व समावेशक व्यक्तिमत्व असलेले आप्पा लहान थोर सर्वांनाच आपलेसे वाटले. त्यांनी अनेकांना निभावी मदत केली आणि काही दान परमेश्वराला साक्षी ठेवून करावे असे त्यांचे मत होते. लहान थोर आपलं दुःख, वेदना, समस्या घेऊन त्यांच्याकडे येत, मात्र त्यांच्याकडे आलेला कोणी रिकामी हाते परत जात नसे. त्यांनी सर्वांना मदत केली आणि देव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला ही मदत करेल असे ते म्हणायचे. महानगरपालिकेत सुद्धा कार्यरत असताना आपल्या उदार व्यक्तिमत्वाने त्यांनी अनेकांना जोडले व 35 वर्ष आपले कर्तव्य बजावले. अगदी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा आपला मोर्चा गावाकडे वळवला. बालपण गावचे शेतकरी कुटुंब म्हणून त्यामुळे त्यांनी बागायती शेती देखील केल्या. निसर्गप्रेमी असल्या कारणाने त्यांनी आपला बराच वेळ निसर्गाच्या सानिध्यात बागकामात घालवली. 21व्या शतकात जगत असताना आपल्या वयोवृद्ध आई वडिलांची शेवटच्या क्षणापर्यंत अगदी श्रावणकाळाप्रमाणे त्यांनी काळजी घेतली. वयाच्या 60 नंतर मात्र त्यांच्या आरोग्याबद्दलच्या तक्रारी वाढू लागल्या. त्यात दुर्धर अशा आजाराने त्यांना ग्रासले. विविध औषधे, शस्त्रक्रिया सहन करत त्यांनी तब्बल 2 आजाराशी लढले, मात्र सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले आणि दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी आप्पा अनंतात निघून गेले. त्यांच्या आसपास जाण्यामुळे केवळ त्यांच्या कुटुंबावरच नाही तर अख्ख्या गावावर शोककळा पसरली. आज शारीरिक दृष्टीने आप्पा आपल्या सोबत नाहीत, मात्र त्यांनी आणि माझ्यासारख्या अनेकांना विचार
मनात जाते. धन्यवाद.